नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. सकाळी 6:30च्या दरम्यान बाळे येथील तोडकरी वस्तीत शैलेश कटके यांच्या घरात बाथरूममध्ये एक साप निदर्शनास आला. वेळ न दवडता खटके यांनी WCS चे सदस्य लखन भोगे यांना सर्पमित्र लखन भोगे, सुरेश क्षीरसागर आणि संतोष धाकपाडे यांना कळविले. त्यांनी ते क्षणातच तेथे पोहोचले. त्या ठिकाणी जाऊन पाहिला असता एक कवड्या प्रजातीचा बिनविषारी साप साधारण 2.5 फूट लांबीचा आपल्या भक्ष्याच्या शोधात खिडकीमध्ये बसला होता. अचानक जाळीमधून अजून एक दुसरा साप निदर्शनास आला. तो साप मण्यार प्रजातीचा अत्यंत विषारी साप साधारण 3 फूट लांबीचा होता. कवडा प्रजातीचा साप हा पालीच्या शोधात खिडकीपर्यंत पोहोचला होता आणि मण्यार साप कवड्या सापाला आपलं भक्ष्य करण्यासाठी खिडकीपर्यंत पोहोचला. कवड्या साप पालीला आपलं भक्ष्य करण्याच्या अगोदरच मण्यार सापाने त्याच्यावर झडप घातली. मण्यार सापाने त्या कवड्या सापाच्या पोटाला कडकडून पकडले. त्या मण्यार सापाची पकड एवढी घट्ट होती की कवड्या सापाला जरासुद्धा हलता येत नव्हते. हळूहळू तो मण्यार साप हा कवड्या सापाच्या तोंडापासून खाण्यास सुरुवात केली. एखादा साप जर आपले भक्ष्य खात असेल तर त्यात व्यत्यय आणणे चुकीचे आहे. साधारण 1.5 तासात त्या मण्यार सापाने कवड्या सापाला गिळंकृत केले. WCSच्या सदस्यांना हा दुर्मिळ क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपता आला. मण्यार सापाने त्या कवड्या सापाला खाऊन झाल्यानंतर WCSचे सदस्यांनी अलगद मोठ्या बरणीमध्ये मण्यार सापाला बंद केले व काही वेळातच त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या बचाव कार्यात WCSचे लखन भोगे, सुरेश क्षीरसागर, संतोष धाकपाडे यांनी सहकार्य केले. सोलापूर शहरात विषारी मण्यार आणि बिनविषारी कवड्या सर्प हे प्रामुख्याने आढळून येतात. मण्यार सर्पाने अनेक वेळा कवड्या सर्पास भक्ष्य केल्याचे समोर आले आहे. यामुळे कवड्या हा मण्यारचे आवडते खाद्य मानले जाते, अशी माहिती सर्पमित्रांनी दिली.